कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या प्रथेचं कारण पुढे करून तुझा स्वार्थ साधून घेणार आहेस तू। माझं जे काही आहे ते अधिपतीचं आहे आणि आता अक्षराचं सुद्धा आहे। आणि तू या दोघांना घराबाहेर काढायला निघालीस का? तुला या घराची निरंकुश सत्ता हवी आहे? हे जे तुझं चाललंय ना, यांच्या संसाराला बळ द्यायचं आहे, यांचं नातं घट्ट करायचं आहे, हे सगळं थोतांड आहे, थोतांड। काही बळ वगैरे द्यायचं नाहीये तुला, तुला सुरुंगच लावायचं यांच्या संसाराला। या दोघांना एकमेकांच्या पासून दूर करायचंय, त्यांना त्रास द्यायचा आहे आणि अक्षराला होता होईल तेवढं छळायचंय तुला। कारण तुला या घरात सगळ्यात जास्त कोणी खोपत असेल तर ती अक्षर आहे। ती तुला या घरात नको आहे आणि म्हणून करतेस तू सगळं, हो ना? जो तुमचा समज कवा धरणच आहे आम्हाला माहित आहे, पण ही गोष्ट जरी खरी धरली तरी अधिपतींचं काय? हा, पोटच्या पोरापेक्षा आमचं त्यांच्यावर जास्त प्रेम आहे। समजा झालाच त्रास तर फक्त सुनबाईंना होणार नाहीये, अधिपतींना पण त्रास होणार आहे। मग तेच, अधिपतीवरची माया तरी खरी कुठे आहे तुझी? तीही खोटी आहे कारण तू बाईच खोटी आहेस। तुला फक्त सत्ता हवी होती, माझी प्रॉपर्टी हवी होती, म्हणून इथं पाय घट्ट रोवून उभी राहिलीस तू। जळूसारखी चिकटलीस माझ्या संसाराला, माझ्या आयुष्याला। ही जी परीक्षा आहे ना, ही तू द्यायला हवीस। तू घराबाहेर जायला हवंस आणि 10 दिवसासाठी नाही, कायमची। तू यांना घराबाहेर काढायला निघालीस, मी ते होऊ देणार नाही। मी उभा आहे मध्ये, मी यांना काहीही होऊ देणार नाही। तू किती खोटी आहेस, धूर्त आहेस, पाताळ यंत्री आहेस, हे सगळ्यांच्या समोर मी लवकर आणेन। असं म्हणताय? लवकरच कशाला, आत्ताच करा की। आणि समजा यातली एक बी गोष्ट तुमची सिद्ध झाली नाही तर तुम्ही काय करशील? सांगा ना, काय करशील? हा जो तुझा फाजील आत्मविश्वास आहे ना, हा पत्त्याच्या बंगल्यासारखा उधळून लावेन मी। आणि बास कर की ही सगळी नाटकं। कधीतरी तुझं खरं रूप दाखव, तुझी काळी बाजू कळू दे ना सगळ्यांना। हे जे कातडं पांघरून बसलीस ना, कधी कधी वाटतं ना की हे सगळं ओरबाडून काढून काढावं। हो, हात नाही। त्यांच्या केसाला नाही, त्यांच्या सावलीला जरी धक्का लावला नाही तुम्ही, माझ्यासारखं वाईट कोण नसेल एवढं लक्षात ठेवा। एवढं वय झाले, एवढे आजार जडल्यात तरी अंगातली मस्ती कमी होते का बघा। हात कसे शुशुतात त्यांचे। अरे मूर्ख मुला, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे। जी आंधळी भक्ती करतोस ना या बाईची, याचा त्रास होतो मला। हे हिचं तुझ्यावरचं प्रेम, ही सगळी माया, सगळं खोटं आहे। कधीतरी बघ, कधीतरी जागा हो। ओ ग बसा, उगाच काहीतरी पावचर सांगू नका तुम्ही। तुम्ही आहे ना आमच्या संग? का घाबरलाय? नाही, उलट हे असं चॅलेंज तुमच्या बरोबर घ्यायला आवडेल मला। आई साहेब, तुम्ही दिवस सांगा, येळ सांगा, आम्ही घराबाहेर जाऊन ही परीक्षा द्यायला तयार आहे। आजच। आजपासूनच तुमची परीक्षा सुरू होणार।
तुला काहीच वाटत नाही ना? एवढी रात्र झाली आहे, एवढ्या रात्रीचं कुठे जातील ते? ओ तुम्ही थांबा की हो जरा. अधिपती सुनबाई, परीक्षा आजपासून सुरू होणार आहे. म्हणजे आज अधिपती तुम्ही तुमच्या खोलीत झोपायचं आणि सुनबाई तुम्ही आमच्या खोलीत. आणि उद्या दिवस उगवल्यानंतर नेसत्या कपड्यानिशी तुम्ही या घराबाहेर राहायचं पुढले 10 दिवस. म्हणजे तुमची जी काही परीक्षा सुरू होणार आहे ती उद्यापासून पुढले 10 दिवस सुरू होणार आहे. उद्या सकाळपासून 10 दिवस तुम्ही सांगितलेल्या अटीनुसार घराबाहेर राहायचं. अगदी 100% खात्री आहे की तुम्ही दोघं एकमेकांच्या साथीनं पुढले 10 दिवस सहज निभावून न्याल. आणि याच्यामुळे तुमच्या संसाराला बळच मिळेल. आणि समजा कोणत्या बी क्षणी तुम्हाला असं वाटलं की आपल्याच्याने काही होत नाही तर या घरला परत यायचं. या घरचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे उघडे आहेत, 24 तास उघडे. पण अधिपती खरं सांगू का, आमासनी आनंद ह्याच्यातच होईल की तुम्ही जिंकून परत यावं, हारून नाही. काळजी करू नका, आम्ही जिंकूनच येणार. भुवनेश्वरी ऐक, हे बघ, या दोघांना बाहेर पाठवू नकोस. आता पावसा पाण्याचे दिवस आहेत, हाल होतील त्यांचे. मी रिक्वेस्ट करतोय तुला, हे करू नकोस. तू जर हे केलंस ना तर महागात पडेल तुला. ओ तुम्ही उगाच गाळा काढायची गरज नाही, समजलं ना? मी बोललो ना, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. आम्ही जाणार म्हणजे जाणार. आणि मी तुमच्यासारखा नाही आहे, मी शब्द पाळतोय. भुवनेश्वरी सूर्यवंशींचा पोरगा आहे मी. भुवनेश्वरी, तू काय आहेस हे अजून यांना कळलेलं नाहीये आणि त्याचाच गैरफायदा घेतेस ना? अजून किती गैरफायदा घेशील अधिपतीच्या प्रेमाचा? असं वाटतंय ना तुला आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर हाकलायला हवं, त्याशिवाय हे थांबणार नाही. तू हो ग बसा. आता मी तुम्हाला मगाशीच म्हणले, मी सुरून जाईन. तुम्ही माझे वडील आहे ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.